सर्वांना जय शिवराय। प्रत्येक माणूस वेगवेगळ्या वृत्तीचा असतो, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा असतो, प्रत्येक माणसाच्या सवयी वेगळ्या असतात आणि प्रत्येक माणूस सतत प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो। माझ्यासोबत असंच का होतंय, तसंच का होतंय, आणि जास्तच त्या माणसाला टेन्शन असेल तर मग त्याच्या डोक्यामध्ये सतत गोंधळ चालू असतो आणि हा गोंधळ चालू असताना त्या गोंधळाच्या विचारात तो व्यक्ती कोणतं पाऊल उचलेल हे सांगता येत नाही। तर बघा, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की सतत तुमच्या डोक्यात गोंधळ सुरू आहे, विचारांचा भडीमार होतोय, सतत डोक्यामध्ये विचार येतात, इतका गोंधळ आहे त्या विचारांचा की तुम्हाला काय करावं काहीच सुचत नाही। तर तुम्हाला मी ठराविक काही गोष्टी आहेत, 5 गोष्टी आहेत ज्या की या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ छान पाहताय पण व्हिडिओला लाईक करत नाही, प्लीज सर्वांनी लाईक करा। आणि जर तुमच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ सुरू असेल तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला फरक पडेल। तर चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या डोक्यात सतत विचार येतोय, सतत काही ना काहीतरी विचार येतोय, सतत गोंधळ चालू आहे, त्या विचाराने तुम्हाला काय करावं हेच कळत नाही। तर अशा वेळेस काय करायचं? बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, या गोंधळाने, या विचारांनी माणूस डिप्रेशन मध्ये जातो, आजारी पडतो, जे नको आहे ते आजार स्वतःच्या विचाराने स्वतःवर ओढावून घेतो आणि याच्यामुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टीचं शेवट मात्र काहीतरी वाईट होतो, चांगलं होत नाही। त्या विचाराने माणूस वाईट पाऊल सुद्धा उचलतो। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या डोक्यात सतत विचार चालू आहे ना, तर हे विचार कुठं ना कुठं तर तुम्हाला बंद केलं पाहिजे। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या। तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुमची तब्येत, तुमची प्रकृती, तुमचं आरोग्य चांगलं राहील। जर तुम्ही सतत विचार करत गेलात तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि नंतर मग औषध पाणी, दवाखाने आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या आजाराला सुद्धा निमंत्रण येतं। आणि अति विचार करणं, सारखा गोंधळ असणं डोक्यात, ही गोष्ट चांगली नाहीये। जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात ते विचार नक्कीच कमी होतील। आता स्वतःची काळजी घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? जर तुम्हाला काम नसेल, तुमच्या डोक्यात सतत विचार येत असतील तर स्वतःला कामात बिझी ठेवा, काही ना काहीतरी काम करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला वेळेत स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष द्या, स्वतःला वेळेत जेवण करणं किंवा वेळेत पाणी पिणं, वेळेत ठराविक जो काही आहार आहे तो घेणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला जर कामच नसेल तर तुम्ही बाहेर मित्रांमध्ये जा, त्यांच्यामध्ये वेळ घालवा। ही झाली पहिली गोष्ट, स्वतःची काळजी घ्या। आता बघा, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला बिझी ठेवा। कसं होतंय बराच वेळा की ऑफिस मधलं काम जे काही असेल ते आटोपलं की आपल्या मनामध्ये विचार यायला चालू होतात, किंवा घरातलं काम, ज्या काही लेडीज असतील, घरगुती घरातलं आपलं जे काही ते डेली रुटीन आहे ते उरकून त्यांच्या डोक्यामध्ये परत तेच विचार चालू होतात, गोंधळ चालू होतो। अशा वेळेस स्वतःला बिझी ठेवा, असं रिकामं बसू नका, काही ना काहीतरी करा। आता लेडीजनी सुद्धा उदाहरण घ्या, लेडीज स्वयंपाक झाला ना, लेडीजची कामं कधीच संपत नाहीत, त्यामुळे
बायकांनी एक लक्षात ठेवा, स्वयंपाक झाला की धुणं भांडी फरशी ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी तुम्ही भाजी निवडणं असेल किंवा धान्य निवडणं असेल किंवा अजून अशा बऱ्याच आवडी निवडी असतात, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जर तुम्ही स्वतःला कामात व्यस्त ठेवलं, जर स्वतःला कामात बिझी ठेवलं ना, तर तुमच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ सुरू होणार नाही. आता ही झाली दुसरी गोष्ट. आता बघा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला नेहमी एक ध्येय ठेवलं पाहिजे की नेहमी तुमचं एक एम असलं पाहिजे की मी हे आयुष्यामध्ये येऊन करणारच, की ना की माझ्याकडून हे होणारच नाही, माझ्याकडून हे पॉसिबलच नाहीये, हे माझ्याकडून होतं की नाही काय माहिती, करू का नको, ठेवू का नको, या गोष्टी करू नका. रोज थोडंसं करा. अगदी असं नाही की मी जे काही करेन ते परफेक्टच करेन असं नाही, रोज थोडंसं करा. त्यामुळे काय होईल की तुम्ही एक तुमच्या डोक्यात जर ध्येय ठेवलं की मला हे करायचंच आहे, थोडं 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 करत 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 कोणतीही सुरुवात असू दे, अगदी ती छोट्यापासूनच मोठ्यापर्यंत जाते. हे मी करणारच आहे, हे माझं काम झालंय म्हणा, हे माझं काम मला पूर्ण करायचंच आहे म्हणा, किंवा हे माझं काम आता सत्यात उतरणारच आहे म्हणा, ना की हे मी करणार नाही, हे माझ्याकडून होणार नाही, या गोष्टी सोडून द्या. त्यामुळे सतत तुमच्या डोक्यामध्ये तुमचं एक ध्येय असेल की मला हे करायचंच आहे. त्यामुळं की तुम्ही सतत कामात व्यस्त राहाल आणि आपल्या स्वतःच्या फॅमिलीचे विचार कराल. असं स्वतःला एवढं मोठं ध्येय ठेवा की मला माझ्या फॅमिलीला सुखात कसं ठेवता येईल, माझ्या आई वडिलांना सुखात कसं ठेवता येईल, बायका पोरांना सुखात कसं ठेवता येईल, हाच विचार तुमच्या डोक्यात येत राहील. त्यामुळं ध्येय नेहमी लक्षात ठेवा. ही झाली तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नेहमी तुम्ही उठल्यानंतर पूजा अर्चा जे काही तुम्ही रेग्युलर तुमचं रुटीन असेल, ध्यान करा किंवा मेडिटेशन करा. या मेडिटेशन करणं किंवा ध्यान करणं, सकाळ सकाळी पूजा अर्चा करणं, याच्यामुळे काय होतं, आपला दिवस खूप छान जातो. आपल्याला बघा एकदम आनंदी वाटतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जर तुमच्या घरामध्ये असं वातावरण देवपूजा वगैरे केल्यानंतर बघा किती छान राहतं. सगळ्या अडीअडचणी आपण विसरून जातो आणि आपल्या डोक्यात फक्त की आपल्याला काहीतरी करायचं आहे हेच असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही घरामध्ये नित्य नियमाने तुमची रोजची देवपूजा झालीच पाहिजे. ध्यान करायला शिका, मेडिटेशन करायला शिका. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतील ना ते कुठे आणि कधी पळून जातील तुम्हालाच कळणार नाही. तर ही झाली चौथी गोष्ट. आता बघा पाचवी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, कधीच कोणावरही अवलंबून राहू नका. काय होतं, बऱ्याच वेळा अवलंबून जर आपण राहिलो दुसऱ्यावर तर तो दुसरा व्यक्ती तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दुसऱ्या व्यक्तीला वाटत असतं की माझ्यामुळे तर हा जगतोय, माझ्यामुळे तर हा इतका पैसा कमवतोय आणि माझ्यामुळे तर ह्याला नोकरी भेटली किंवा माझ्यामुळे हा काम करतोय किंवा माझ्यामुळे हा आहे असं वाटतं आणि तो तुम्हाला कंट्रोल ठेवण्याचं, तुमच्या वरती कंट्रोल ठेवण्याचं काम करत असतो. त्यामुळे कधीच कोणावर अजिबात अवलंबून राहू नका. जे काही तुम्हाला करायचं आहे ना ते स्वतःच्या हिमतीवर करा. तुमच्या मनगटात इतकी ताकद पाहिजे की तुम्हाला जे काही करायचंय ते तुमच्या हिमतीवर करायचंय. करा, तुम्ही शून्यातून सुरुवात करा. सुरुवात ही नेहमी शून्यातूनच होते आणि जो कोणी माणूस प्रामाणिकपणे हे जे काही कष्ट करतो ना त्याला नक्कीच शेवटी देव फळ देतो आणि त्या फळाचं रूपांतर नेहमी चांगल्या वास्तूत किंवा चांगल्या गोष्टीत होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतील तर ते नक्कीच थांबतील. या गोष्टी करून तर बघा. जय शिवराय.